मंत्री धनंजय मुंडेंसह आता पंकजा मुंडेंच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे। कारण असं आहे की दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचे भाऊ प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली असा गंभीर आरोप सारंगी महाजन यांनी केला। तर ही जमीन त्यांनी गोविंद मुंडेंच्या नावावर केल्याचं महाजन म्हणाले आहेत। यात पंकजा मुंडेंचा देखील सहभाग आहे असा दावा सारंगी महाजन यांचा आहे। हे आरोप गोविंद मुंडेंनी मात्र फेटाळून लावले। जमीन धनंजयचे जे माणसं आहेत आणि त्याच्या हाताखालचे सगळे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून ती हडप केली आहे। त्याच्यात गोविंद मुंडे हा त्याच्या घरचाच नोकर असल्यामुळं त्यांनी पुढाकार घेऊन माझ्याशी संपर्क करून माझी पूर्ण जमीन हडप केली। प्रॉपर आम्हाला धाक दाखवून रजिस्ट्री लावून घेतली। पण ह्यांना आमच्या नावाची जमीन हडप करण्याचं कारण काय होतं? आणि ह्यामध्ये पंकजाचा सुद्धा हात आहे, धनंजयचा पण हात आहे, दोघांचाही हात आहे। 3.5 करोडच्या वर असलेली जमीन मला फक्त त्यांनी 21 लाखामध्ये दिली। तर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जसं आलं तसं मला माझी जमीन दाखवलीच नाही त्यांनी। सारंगीताई महाजन यांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत। सारंगीताई यांचा आणि माझा व्यवहार 2 वर्षापूर्वी झालेला आहे। त्या व्यवहाराशी धनंजय मुंडे साहेब व पंकजाताई यांचा कुठलाही संबंध नाही। हा व्यवहार 2 वर्षापूर्वी झाला असून त्यांनी स्वतः व्यवहार ठरल्यानंतर त्यांची रक्कम दिल्यानंतर त्यांनी रजिस्ट्री ऑफिसला येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे। तरी त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी विनाकारण माझी व मुंडे कुटुंबियाची बदनामी करू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।